नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। महाट्रान्सको भरती 2025 एक लोअर डिव्हिजनल क्लर्क आणि एई सिव्हिल या दोन पदांसाठी परीक्षा होणार आहे। तर याचे एक्झाम डेट्स ऑलरेडी अनाउन्स झालेले होत्या। आता याचं हॉल तिकीट जे आहे तर ते आलेले आहे आणि या हॉल तिकीटच्या माध्यमातून तुमचं परीक्षेचं स्थळ असेल, परीक्षेचा दिनांक आणि परीक्षेची वेळ जी आहे तर त्या संपूर्ण गोष्टी तसेच परीक्षेचं कोणतं सेंटर आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता कळणार आहेत। बघा, ही जी लिंक आहे तर ही लिंक तुम्हाला आपल्या इग्नाइट अकॅडमीचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यामध्ये ही लिंक तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर या लिंकवर क्लिक करून तुम्हाला जायचंय। बघा, कमेन्समेंट ऑफ द कॉल लेटर डाउनलोड तर 30/6/2025 ला म्हणजे आजच सुरू झालेले आहे आणि 27/6 म्हणजे एवढं काही नाही राहणार, आज उद्यामध्ये जे आहे तर तुम्ही तुमचं ते हॉल तिकीट जे आहे तर ते डाउनलोड करून घेतलं पाहिजे। आणि जे उमेदवार महाट्रान्सको एई सिव्हिल इंजिनिअरिंगची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी फुल लेंथ टेस्ट जे आहे तर ते आपण लॉन्च केलेले आहेत। याच्यात 5 टेस्ट असतील, 199 प्राइस असणार आहे। ज्या पद्धतीने महाट्रान्सकोचा सिलेबस आहे त्याच पद्धतीने या सगळ्या ज्या टेस्ट ज्या आहेत तर ते असणार आहेत। संपूर्णतः आयबीपीएस पॅटर्न नुसार या टेस्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे। या टेस्टला जॉईन करण्यासाठी तुम्ही आपलं इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा, तसेच हा दिलेला नंबर आहे यांना देखील तुम्ही कॉल करू शकता। चला तर आता आपण बघूया। बघा, यांच्या वेबसाईटवर जर आपण गेलो, महाट्रान्सकोच्या वेबसाईटवर, इथं पण बघा तुम्हाला दिसेल ही नुकतीच जी आहे तर ते आता अपडेट आलेली कॉल लेटरच्या संदर्भात। आपण ही पीडीएफ जी आहे तर ती ओपन करूया, नेमकं त्याच्यात काय त्यांनी सांगितलेलं आहे। बघा, दोन पदांसाठी, एक आहे असिस्टंट इंजिनियर सिव्हिल एई सिव्हिलची आणि दुसरे एलडीसीची लोअर डिव्हिजनल क्लर्क फायनान्स अँड अकाउंट्सची। बघा, याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की दोन्ही परीक्षा ही 6 तारखेला होतील, 6 तारखेला होतील। मग त्यांनी तर शिफ्ट पण दिलेली आहे। बघा, एई सिव्हिलची परीक्षा फक्त सकाळी 9 ते 11 या 2 तास होणार आहे, परंतु 9 ते 11 नसेल, 7:30 ते 8:30 हा तुमचा मे बी रिपोर्टिंग टाइम असेल। याच्यामध्ये तुम्हाला जायचं। बघा, 8 वाजता रिपोर्टिंग टायमिंग आहे, म्हणजे तुम्हाला 8 नंतर गेट जो आहे तर तो ओपन होऊन जाईल। पुढे लोअर डिव्हिजनल क्लर्क ह्याचं सेशन आहे आफ्टरनून सेशन 1 ते 3 पर्यंत, म्हणजे 12 पर्यंत तुम्हाला तिथे रिपोर्टिंग करायचे आणि 5 ते 7 पेपर असणार आहे। 4 वाजता तुम्हाला इथे रिपोर्टिंग करायची। म्हणजे लोअर डिव्हिजनल क्लर्क हे जर पाहिलं ना तर 2 वेगवेगळ्या सत्रात ही परीक्षा जी आहे तर ती आपल्याला कंडक्ट झालेली दिसते। ओके, पुन्हा डाउनलोड करण्यासाठी बघा हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करावं, याच्यामध्ये बघा सगळ्यात आधी मराठी किंवा इंग्लिश हे सिलेक्ट करायचं, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा, तसेच पासवर्ड टाकायचा। ज्यांना पासवर्ड माहित नाही त्यांनी त्यांची डेट ऑफ बर्थ टाकायची। ती कशी टाकायची, फॉर एक्झाम्पल 1 जानेवारी 1990 एखाद्याची बर्थ असेल तर 01-01-90 असं, आणि हे मध्ये हे डॅश वापरत चला। हे डॅश वापरणार नाही तोपर्यंत तुमचे 8 अंक पूर्ण होणार नाही। 8 अंक झाले नाही कॅरेक्टर तर ते घेतच नाही, म्हणून ते 8 कॅरेक्टर पूर्ण होणं गरजेचं असतं। पुन्हा हा कॅप्चा कोड तुम्हाला इथं टाकावा लागतो आणि इथं लॉग इन करायचं। इथं वेगवेगळे त्यांनी प्रश्न दिलेले ते तुम्ही बघू शकता। जर आपण या पीडीएफ मध्ये गेलो तर बाकी गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत की जर डाउनलोड करताना काही प्रॉब्लेम आला तर या नंबरला तुम्ही जे आहेत तर ते कॉल करू शकतात। बघा, महत्त्वाच्या सूचनांमध्ये त्यांनी काय सांगितले की कॅन्डिडेट्स आर इन्फॉर्म टू ब्रिंग हार्ड कॉपी ऑर प्रिंट आउट ऑफ द कॉल लेटर अलॉंग विथ करंटली व्हॅलिड फोटो आयडेंटिटी प्रूफ ॲज मेन्शन बिलो, म्हणजे इथं त्यांनी सांगितलेलं आहे इन ओरिजिनल अँड अ फोटोकॉपी। म्हणजे तुम्हाला काय काय घेऊन जायचंय लक्षात घ्या। सगळ्यात आधी तर तुम्हाला इथं म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही हॉल तिकीट घेऊन जा। हॉल तिकीट शक्यतो कलर फॉर्मॅट मध्येच घेऊन जा। पुन्हा तुमची फोटो आयडेंटिटी प्रूफ म्हणजे आधार कार्ड वगैरे घेऊन जा। परत त्याचा जेरॉक्स पण तुम्हाला इथं घेऊन जायचा आहे, हे लक्षात घ्या। बघा, काय काय लागणार आहे, पॅन कार्ड चालणार आहे, पासपोर्ट चालणार आहे, परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी कार्ड, बँक पासबुक विथ फोटोग्राफ अँड फोटो आयडेंटिटी प्रूफ इश्यू बाय द गॅजेटेड ऑफिसर, म्हणजे आधार कार्ड वगैरे ज्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना तर त्या सगळ्या गोष्टी चालतील। फक्त 2 गोष्टी चालत नाही, रेशन कार्ड आणि लर्नर ड्रायव्हिंग लायसन्स जे असतं तर ते व्हॅलिड प्रूफ म्हणून जे आहे तर ते ऍक्सेप्टच होत नाही। बाकी बघा, फिमेल कॅन्डिडेट साठी सूचना दिलेल्या आहेत। द नेम्स अपीअरिंग ऑन अ कॉल लेटर प्रोव्हाइडेड बाय देम ड्युरिंग द प्रोसेस ऑफ रजिस्ट्रेशन शुड बी एक्झॅक्टली मॅच विथ द नेम ऑफ द अपीअरिंग ऑफ द फोटो आयडेंटिटी। म्हणजे काय की तुम्ही ज्या नावाने फॉर्म भरलाय तेच नाव तुमचं जे आयडेंटिटी असेल तर त्याच्यावर सेम नाव पाहिजे तरच ते चालणार आहे। नसेल तर तुम्हाला काही प्रोड्यूस करावं लागेल, जसं की ओरिजिनल गॅजेट नोटिफिकेशन किंवा ओरिजिनल मॅरेज सर्टिफिकेट लागणार आहे किंवा ॲफिडेव्हिट इन ओरिजिनल ऑन स्टॅम्प पेपरवर लागणार आहे। या तिघांपैकी कोणती ती एक गोष्ट जी आहे तर ते तुम्हाला लागणार आहे। हे महिलांसाठी आहे। बघा, दिव्यांग उमेदवारांसाठीचं पण त्यांनी ज्या सूचना आहेत त्या दिलेल्या आहेत आणि लिंक त्यांनी कॉल लेटर डाउनलोडची दिलेली आहे, नुकतीच आलेली जी आहे तर ते अपडेट आपल्याला इथं बघायला मिळते। तर अशा पद्धतीने हे महाट्रान्सकोचे जे आहे तर ते
हॉल तिकीट आलेलं आहे, तर अशा पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने डाउनलोड करा. काही प्रॉब्लेम असेल कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी आपलं इग्नाइट अकॅडमी हे जे ॲप आहे तर ते डाउनलोड करा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.